तिन्ही खेळाडू लवकरात लवकर येतील अशी अपेक्षा आहेत. जे पारितोषिक कॅश लावण्यात आले ते स्वीकारण्यासाठी या. चला थेट मॅचकडे जास्त वेळ घेऊ नका. मी दोन्ही अंपायरला विनंती करेन. तब्बल 13 सामने मात्र आज पहिल्या प्रीमियर लीगमध्ये पूर्ण करायचे आणि चौथी मॅच मात्र आता सुरू आहे. रात्रीचे रूपांतर अपरात्रीमध्ये होऊ नये ही आमची प्राजन इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. का तिथपर्यंत जास्त लांब रात्र लांबू नये. चला चालू करा यार. चला विराज वॉरियर्स आणि डी.आर. पाटील स्ट्रायकरचे राखीव खेळाडू अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. तर खेळ थांबवा जरा अंपायर. 12वा खेळ पोहोचले नाही. चला फक्त वॉर्निंग दे जाईल. चला बॅटिंग विराज वॉरियर्स इथे आहे. दोन्ही आलेत सांगा ना राजा. चला दोन्ही आलेले आहेत. नाव मॅच स्टार्ट नाव. लेट्स प्ले. लाईट्स ऑन होतील आता. पहिलाच बॉल टप्पा पडला. कुठे टप्प्या पडला नंतर मात्र हा नो बॉल. ओ माय गॉड. पहिलं ओव्हर टाकताना मॅन्डेटरी फ्लॉवर मध्ये स्वतः कॅप्टन कडून झाली चुकी. नमित अशोक पाटील फुटस्टेप स्किड झाला आहे. चला मागे एक धावा आहे का. येस नो बॉल +1. करा पहिला सुरुवात खूप कॅप्टनची खराब झाली. नमित अशोक पाटील टीम कॅप्टन अप टू डी.आर. पाटील स्ट्रायकर कडून चूक. पण प्रत्येक बॉलरसाठी आदरणीय विवेक सेठ पाटील कडून 500 रुपयाचा कॅश. फ्रीटचा बॉल उचली गेलेला भाग पडला. खांद्याचा वापर केला होता. गुडलँड टपल्यामध्ये उचली गेला चेंडू त्याच्यानंतर बॅकफुटवर गेले आणि हलक्या त्याने त्याला घोषांक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर फक्त सिंगल मिळते. 10 मिनिटांमध्ये लाईट्स ऑन होतील आणि खऱ्या अर्थाने दुधवा रोशनीमध्ये प्रकाश झोतामधली प्रीमियर लीग आपल्या भेटीला आहे. तब्बल 20 वर्षानंतर याचा खूप अभिमान असेल. बऱ्याच गॅप नंतर हे स्वप्न साकार करताना आमचे विनीत सिट पाटील खूप श्रेय जाईल. क्रिकेटच्या निश्चमच्या सरळ बॅटमध्ये नो मॅन इज टप्पा घेतला. घेतो बरारे चेंडूला केले फराचारण. बेहतरीन स्ट्रोक. डीजे प्लीज. घेतली आणि बरोबर 20 क्षेत्रामध्ये जिथे लॉंग ऑन खूप वाईडिश होतं त्याचा फायदा घेतला. स्ट्रेट डाऊन तर गाऊन खणखणीत चौकार रवी मात्रच्या बॅटमधून 4 रन. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. ओ माय गॉड द फॅब्युलसली बॉलिंग. सुपर बॉलिंग यार. वेट वाईट यॉर्क. चांगले गोलंदाजी आता मात्र चौकार खाल्ल्यानंतर जसे दोन्ही दिग्गज आहेत. बिग बॅटल नाव ऑन द पॉवर प्ले फर्स्ट. अगदी पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 2 दिग्गजांची ही जबरदस्त चढाओढ. पहिला चौकार डॉट याला म्हणतात ग्रेट कॉन्टेस्ट ऑफ द बिग प्ले. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग यार. गतीचा नाही पण मतीचा वापर. ओ माय गॉड इज अनदर नो बॉल. ही डोके दुखे थडताना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये होता चुका कॅप्टनच्या. नमित कडून दुसरी चूक. पहिला बॉल नो बॉल नंतर डॉट काढल्यानंतर आणखी फुल स्टेप. हे स्पाइक थोडं असं मत आहे धोकादायक ठरत आहे. टप्पा रिलीज केल्यानंतर ते फुल स्टेप स्किट होतं ना. 2 नो बॉल. नो चान्स फॉर द वन्स अगेन टू फ्रीट रवी म्हात्रे समोर. फ्रीटची संधी. ग्रेट यार यार. फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी अलिंगन घेऊन त्याला फ्लिक ऑफ द रिस्ट. ग्रेट फिल्डिंग. जवळजवळ किती अंतर गाठलं पहा. बॅकवर्ड डीप्स केलं आला. खाऊ खाऊन चप्पल त्याने चेंडू मात्र फीड केला. तेवढ्याच क्षमतेने मग चेंडू फेक केली पण 2 धावा आपल्या खात्यात जोडल्या. फ्लिक ऑफ द रिस्टवर रवी म्हात्रेने आणि 2 धावसंख्येने पुढे सरकवलं. विराज वॉरियर्सचा स्कोर 10 वर. पहिल्या ओव्हर किती पत्त्यावर 2 नो बॉल टाकल्यात कॅप्टनने. नाव द 5व्या ओव्हरचा हा 5व्या बॉलचा हा पहिला ओव्हर. 4 बॉल टाकले. नाव लास्ट बॉल. पॉवर प्लेचा शेवटचं पहिल्या जे ओव्हर आहे तो शेवटचा बॉल. पिचिंग डाऊन द लेग साइड इट्स अ वाईट. 3 अतिरिक्त चेंडू पडतात. लांब लचक जाणार हे ओव्हर थोडंसं धोकेदायक. बॉलिंग टाकताना टप्पा पडण्याचा स्विंग झालाय. कटरला टप्पा सजेशन होता बरोबर. मिडल आणि लेग स्टम्पला तो होतो सरळ वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. ग्रेट शॉट. व्हॉट अ शॉट. terrific stroke by रवी म्हात्रे over the commentary box. 6 षटकार.
चा इतिहास आहे त्याच्या स्लॉक स्वीप त्याच्यानंतर परंतु जो स्ट्रोक मारला ना त्याची कमालीची त्याचा फ्लो होता बॅटमध्ये प्रॉपरली हेड अँड हाय कॉम्बिनेशनच्या सुपर कॉम्बिनेशनमध्ये बैठक मारल्याने बरोबर जेव्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या उजव्या बाजूला अगदी फेकून दिलं या स्ट्रोकवरती 17 धावा खर्च केला कॅप्टनने निमित्त अशोक पाटील व्हेरी कॉस्टली इन द फर्स्ट पॉवर प्ले पहिली ओव्हरची झाली समाप्ती दणदणीत सुरुवात म्हणता येईल विराज वॉरियर्स जी.आर. पाटील स्ट्रायकरच्या विरोधामध्ये स्वतः संघ मालक अतिथी कक्षामध्ये या मॅचचा आनंद आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक बॉलरला प्रत्येक विकेटसाठी रोख कॅश 500 हे पारितोषिक जाहीर झाले कारण स्वतः उत्कृष्ट दर्जा ऑफकटर आम्ही स्वतः पाहिले खूप लांब लचक ऑफकटरचे प्रसिद्ध आहेत आमच्या विवेक सेठ पाटील पॉईंट कव्हर पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिडाऊन पॉवर प्ले सेकंडसाठी ही रचना केले इनसाइड द सर्कल ऑफ द ऑफसाइड ऑफ स्ट्रोक बॉलिंग मार्कवर राकेश ओ माय गॉड अचंबित हे चेंडू असे अचंबित करतात पहा कोणत्यापर्यंत जाऊ बॅकफुटवर जाऊ पंच करू पण त्या नादामध्ये चेंडू ट्रायल झाला विकेटच्या पाठीमागे स्विच रिव्हर ग्रेट बॉलिंग यार आम्ही पाहिले आहे खास करून या गोलंदाजा स्वतःचं नेतृत्व करतं खास करून सी.आर. पाटील फाउंडेशन या मार्फत कॅप्टनशिप बऱ्याच वेळ केलं मॅचमध्ये राकेशने तोच गोलंदाज मात्र वापरला गेला पापले सेकंडमध्ये डी.आर. पाटील स्ट्रायकर्सकडून दबदबा सोडले 2 बॉलमध्ये ॲपटॅकवर तेवढ्या त्वेषाने मारले 5 स्ट्रोक कुठे पोहोचवले व्हॉट अ गुड शॉट दॅट इज आजच्या दिवसातला सर्वात देखणा फटका बॅकफुटवर गेल्या जागा बनवली अँड दॅट इज अ लवली ओव्हर द स्क्वेअर ऑफ द पॉइंट षटकार येस अभि प्लीज मी बुधाजी सेट नाईट वाशी गावला पण तो उलट्या दिशेने मारला होता जे गजानन कुक्षेत 1 बॉल 4 धावा रात्रीचं क्रिकेट आणि काजव्याला मात्र तो मॅच पसंत आला होता तो स्ट्रोक रवी पाटीलचा ग्रेट शॉट परंतु यावेळेला अप्पर द स्ट्रोक सुपर बॉलिंग आहे जशा तसं उत्तर दिले याला म्हणतात मजा मोठ्या गोलंदाजाच्या विरुद्ध मोठा बॅटर आता सामने पहिला षटकार लाजबाब यार अप्पर स्ट्रोक ऑफ द डीप कव्हर पॉइंटमध्ये ओलांडलं ते टायमिंग क्लास होतो हलकीशी ताकद मनगटजी दाखवली आणि एक प्रेक्षणिक स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द पॉइंटला सजवला रवी पाटीलने सुपर बॉलिंग यार या मजा येते असे कॉन्टॅक्ट असताना ओळीने बिंदिया गेम 4 टाकले फक्त 1 षटकार ती चूक झाली होती त्यावर ताप मारला तो त्याचा क्लास होता फक्त 1 चूक झाली ती चूक मागात पडला काय कमबॅक केलं राकेशने ग्रेट ओव्हर 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय 23 बनल्यात बिन गडी बाद असा स्कोर आहे पहिला इनिंग चौथी मॅच विराज वॉरियर्स जाऊया आणि ऐकूया आपल्या अभिला पुरेपूर फायदा उठवला मी म्हणेन कारण द गुड रन रेट ऑन द आफ्टर द फिनिश ऑफ द पॉवर सेकंड 23-0 सांगेन देवी मात्रे आणि गोलंदाज येते आता सचिन गुप्ता जी.आर. पाटील स्ट्रायकर सोडून तिसरं ओव्हर आपलं पहिलं बैठक या तोड नाही आहे वय त्याच्या विसराव त्याच्या टॅलेंटला पण ग्रेट यार तारीफ करतो आम्ही रेवमध्ये मोठा सहजतेने कसा स्लॉक स्लिप केला बरोबर अतिथी कक्षामध्ये मात्र हा चेंडूला फेकून दिला आला एक दर्जेदार फटका बॅटमधून रवी मात्रेच्या षटकार 7 धावसंख्या पुढे घेतली जाते विराज स्ट्रायकरची 29 ग्रेट शॉट यार शब्द अपुरे पडतात एवढ्या सहजतेने मात्र स्लॉक स्लिप कमालचा फ्लो टायमिंग ग्रेट उच्चतम स्टँडर्ड बॅट्समन ओ माय गॉड चान्स फॉर द कॅच डाउन द बॉल आला क्षेत्ररक्षक पकडला झेल आणि बॉलरच्या नावे झाले 500 रुपयाचं कॅश आदरणीय संघ मालक विवेक सेठ पाटील कडून भारतीय बॉलरला दिले जातील पहिल्या विकेटचं पतन पहिली सफलता सचिन गुप्ताच्या हाती पहिला ब्रेक थ्रू डी.आर. पाटील स्ट्रायकरला रवी परतला
धामाने हुळकाने दिली, पण दुसरी मॅच अगदी चेस. हे शेवटचा बॉल एक धाव, व्हॉट अ मॅचेस आहेत. आणि ते तिसरी मॅच पुन्हा एकदा डिफेंड होताना. आता चौथी मॅच चेस करताना जिंकेल काय, मजा येईल. एक डिपेंड एक चेस, एक डिपेंड एक चेस, अशी काहीतरी पाहायला मिळेल काय. बघूया. क्रिकेट आहे, 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये सचिन गुप्ता आलेत. षटकाराने त्याला दणदणीत स्वागत केले रवी म्हात्रेने, परंतु पहा सचिन गुप्ता ही मात्र कुठे कमी नव्हती. बरोबर तसा स्लॉक स्लिपला थोडासा तोकडा ठेवला, गुडल्यांच्या अगोदर तो खेचला आणि गतीमध्ये थोडासा बदल करता त्याला जादू दिली बोटांची. त्या जादूभरी बोटाने ते फिरवला आणि तिथे एलिमिनेशन कमतरता झलकाली क्षेत्ररक्षणानंतर पकडला, ज्याने संपवला रवी म्हात्रेचा खेळ. पहिली विकेटचं प्रतिन. चांगला बॉल अगदी आल्याला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण चर्चेमध्ये पहिल्यांदा होतोय. ऍक्शन मध्ये कॅमेरामध्ये हा चेहरा बराच वेळा दाखवला जाईल आणि इंडिया केपच्या माध्यमातून ही सर्व प्रीमियर लीग कव्हर्स करताना जे जोडले गेले प्रेक्षक त्यांचा अगदी हृदयापासून आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेचे करता करता विनीत सेठ पाटील कडून तुमचं सहर्षाचं स्वागत आहे. तिसरं रुपये गीतेपत्र. धावसंख्या धावफळकावर लागते 30. ओ माय गॉड, व्हॉट अ लवली बॅकलिप क्लास स्ट्रोक ओव्हर द बॅकवर्ड खो कॉर्नर. षटकार आला आता रवी पाटीलच्या बॅटमधून. रवी मात्रे गेल्यानंतर सामन्याच्या संपूर्ण सूत्र मजबूत खांद्यावर आता रवी पाटणेने घेतल्यात. षटकार येताना धावसंख्या 36 वर म्हणजे आले मॅचला. विचार केला डी.आर. पाटील नमित व्हेरी डेंजरस मॅन, त्यासाठी 70 लागतील हे जाणलंय रवी पाटीलने. आता रवी गेल्यानंतर न बॉलिंग मार्क सचिन गुप्ता हे कम्स वन लास्ट बॉल. सुपर स्ट्रोक डाऊन द स्ट्रेट. लंगापन क्षेत्राने तैनात आहे. टप्प्याची वाट पाहिली, कलेक्शन केलं, फेकलं, तोपर्यंत आरामात सिंगल जोडली षटकारानंतर रवी पाटीलने. एक धावसंख्येने मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर पोचला जातोय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर विराज वॉरियर्सला 1 गडी गमावल्यानंतर 37 धावा. आता 5 बॉलच्या 2 ओव्हर म्हणजे 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये किती जाईल स्कोअर सांगणं कठीण आहे. क्रिकेट आहे, गेम ऑफ चान्स. त्या दरम्यान अभिला आणू आणि सांगू एक मधुर संगीत घेऊन या. डीजे प्लीज. डी.आर. पाटील स्ट्रायकर्स. गणेश चांगला बॉल, लो राहिला बॉल, ड्राईव्ह करता थेट गेला इनसाइड डेसर कसिनी मिळवला. तिथे 10 मात्र मिळत नाही. आय थिंक हिरेन ऑफ द फिल्डिंग. डावखुरा गोलंदाज रामतो मध्ये क्रिकेट कित्येक वर्ष खेळला हिरेन. टॉप ऑफ क्लासिक नॅचरल आउट स्विंग. आता जादूवर बॉल बुचकल्यात पाडायचा हिरेनचा. गणेश Oh, what shot! Is another is a so sweet timing. Backfoot बंदा कडक कव्हर ड्राइव्ह 4 रन. षटकार आल्यानंतर अगदी गुदगुळ्या करून चुंडला मात्र पाठवलं स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. चौकार राहताना रवी पाटीलच्या बॅटमधून. अभि 20-22 होता तेव्हा रवी पाटील त्याचा कडक स्ट्रोक पाहायला मजा येते. 30 दमखम. ओ मा अपेश करलाय सौभाग्याची साथ. उपरी किनारा बिहाइंड द स्टंप घोषित क्षेत्रामध्ये हा ट्रॅव्हल झाला. सिंगल 42 बनतात सिंगलने. अजून विचार केला तर या ओव्हरचे 2 म्हणजे ओव्हरऑल 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 70च्या आसपास गेले तर मॅच मध्ये एकदम वेगळे मॅच मध्ये प्रेक्षकाच्या भेटायला जरूर जाईल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईफ ही जमीची बाजू आहे. डी.आर. पाटील स्ट्रायकर्स व्हेरी डेंजरस मॅन नमित अशोक पाटील. त्याचा तो फॉर्म, त्याची चालली बॅटिंग तर 70 मात्र कमी पडतील विराज वॉरियर्सला. त्यासाठी मात्र धुवायचा प्रयत्न केले मैदानाच्या आत. एक सुपर डुपर इनिंग खेळताना रवी पाटील. 2 षटकार 1 चौकार चालीने रवी मात्र परतल्यानंतर आता तर विचार केला 2 षटकार आल्यात 1 चौकार रवी पाटीलच्या बॅटमधून. या ओव्हरचा विचार केला गणेश 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये धावा दिल्यात 5. आदरणीय शत्रुघ्नजी पाटील यांना विनंती केली जाते आपण सन्माननीय आपलं
CR पाटील फाउंडेशन आयोजित तुर्बे बिग बॅच 2026 मध्ये मनापासून स्वागत आहे साहेब. स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 42, 4 व 2 42. अजून विचार केला तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि रवी पाटीलचे विकेट जर मिळाली नाहीये तर धुमाकूळ गाईल. दुसरा एंडला 1 वर खेळतोय स्वप्नील. चांगला बॅटर आहे. स्वप्नाचा विचार केला. अतिशय सन्मान्य व्यक्ती शत्रुघ्नजी पाटील सरचे स्वागत करतो या स्पर्धेदरम्यान. या स्पर्धेचे शिल्पकार विनीत पाटील यांच्या वतीने तुमचं अतिथी कक्षामध्ये अगदी आदराने स्वागत आहे. आपण या मंचावर सहर्ष स्वागत आहे. 7 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 42 लागले. 1 गडी बस अशी दणदणीत सुरुवात मात्र केली. इनफॉर्म बॅट्समन जो खास करून मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. ते मोठे फटके येताना लौकिकाला साजेसा खेळ आता मैदानाच्या आत दाखवताना आपला दमखम रवी पाटील. बॉलिंग मार्क गणेश पहिला डॉटने सुरुवात, नंतर चौकार, नंतर सिंगल आले. आता चौथा बॉल. ए कमजिंग बॉल टू रवी. स्टायलिश स्ट्रोक थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर येईल. फंबलिंग करता चूक झाली. चुकीचा पूर्णपणे फायदा घेतला. जिथे 1 होती तिचं रूपांतर केलं दुसऱ्यामध्ये. 2 धावाने बढोतरी दिलेली टीमला. पोचवलं 44 वर. चांगले खेळ यार. अगदी मोठे फटक्यामध्ये विसंबत न राहता जेव्हा जेव्हा मेळ मिळाला तेव्हा तेव्हा अगदी खेळपट्टीच्या सहाय्यानं मात्र या अलाउंड द कार्पेट अशा स्ट्रोकी खेळल्यात रवीने. चांगली बॅटिंग. फटकावल्या स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण थोडासा दूर. चुकी झाली काय? डेफिनेटली झाले नाही. टप्पा पडेल टणक ठिकाणी असं वाटलेलं होतं, पण जो अंदाज होता साफ चुकीचा ठरला. प्रॉपरली बॅकवर्ड डीप स्क्वेअरला जे क्षेत्ररक्षण त्याच्या हातात मात्र असंच गेला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा खर्च केले गणेशने या ओव्हरमध्ये आणि टीमला मात्र या 2ने पोचवलं गेलंय 46 वर. 5 चेंडूचा खेळ जो आहे बाकी आहे. 5 मध्ये टार्गेट किती जाईल? 60 मध्ये पोहोचेल का रवी का 65 पे जाऊन हे कोणालाच माहित. पण अभिचं आम्हाला संगीत मात्र भावलंय. येस प्लीज अभि. बॉल मध्ये स्पष्ट होईल. शेवटचा बॉल, शेवटचा ओट टाकण्यासाठी पहिला बॉल. बॉलिंग मार्कवर आता आणले सुयोग पाटील. चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगलं कित्येक वर्ष मात्र बॉलिंगचा म्हणजे चर्चेमध्ये होता हा चेहरा. लाईन लेंथसाठी मध्ये ओ माय गॉड अशी चुकी केली तर मागात. जिथे 1 होते जास्तीत 2 पण मिळाला चौकार. भाग्याचा चौकार. 4 रन. नेक्स्ट मॅच साठी 2 कॅप्टनला मी विनंती करतो टॉससाठी. ही इनिंग जशी संपते आपण या अतिथी कक्षामध्ये टॉस घेतली जाईल. पर्णिका इलिमन आणि VP टायटन्स. पर्णिका इलिमन त्याच्या विरुद्धामध्ये नेक्स्ट मॅच VP टायटन्स खेळले. त्याचे कर्णधार 2 लगेच येतील. 1 इनिंग ब्रेक नंतर पहा खराब क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा मात्र मिळतोय. धावसंख्या मात्र पोचते 50 वर. आता स्वप्न मात्र जाईल 60-65च्या जवळ. स्वप्नीलला मिळतो हा भाग्याचा चौकार आणि धावसंख्या वाढवली पोचवली 50 वर. चांगला फटका. अगदी कुरवाळ्यात नेला. अलाउंड द कार्पेट. जी चूक झाली केली ती चूक सुधारली आहे. बरोबर धावत आला आणि कलेक्शन केलं. फेकलं. फक्त सिंगल मिळते स्वप्नीलला. आता 3 चेंडू रवी पाटीलकडे. त्या 3 मध्ये 2 दर्जेदार मोठे फटके आले तर 60च्या पुढे जाईल. त्या धावसंख्या 51 लागल्यात. ओव्हरऑल इनिंग संपण्यासाठी विराज वॉरियर्सला आता 3 चेंडू शिल्लक आणि सेटल बॅट्समन समोर आहे जो तापले, ज्याने कडक स्क्वेअर ऑफ द पॉइंटला षटकानं आजच्या दिवसातला अगदी देखणा षटकार खेचला डीप कव्हर पॉइंटला. त्याच ठिकाणी तो कमालीचा फ्लो दाखल चौकारी त्याच ठिकाणी त्याने पोहोचवले. त्याच्याकडे 3 चेंडू आहे. 3 मध्ये 2 दर्जाचे मोठे गगनचुंबी फटके आले ना मॅचला बनेल म्हणजे मॅच. सुयोग फुल टॉस लो होती. टायमिंग जुळलं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक इनसाइड ए सर्कल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला. फिल्डिंग करण्यासाठी सिलिमी डाऊनला पकडला आणि फेकल्यानंतर फक्त सिंगल. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 52 लागल्यात. धावा फळकावर. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर विराज वॉरियर्स आता स्ट्राईक मध्ये स्वप्नील पाटील. 1 चौकाने सायने तो 6 वर आहे. backward point, deep cover, long on, long off, cover corner, deep backward square leg, and very close of the silly mid down and silly mid off. Just inside the circle, side of the umpire, square leg.
गुड बॉलिंग यार, व्हेरी क्लेवर बॉलिंग बाय सुयोग. आणि पहा त्यांच्या पिताश्रींना आम्ही आवाज दिले होते, खास करून ना त्यांच्या चिरंजीवचा हा खेळ पाहण्यासाठी शत्रुघ्न पाटील उपस्थित आहे. खूप माझ्या अभिमानाची गोष्ट आहे, स्वतः वडिलांच्या समक्षाने गोलंदाजी टाकताना ग्रेट बॉलिंग बाय सुयोग. आणि आता शेवटचा बॉल 53 झाल्या, लास्ट बॉल समोर रवी. फुल टॉस आली, प्रॉपरली टप्पा काय घात करेल का? डेफिनेटली केलं घात, आला चौकार, चेंडू फरार. चरण चारने धावा जोडल्या गेले, पोहोचवले 57, बरोबर 58चं टार्गेट. चला आम्ही आवाज देतो नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. पर्णिका 11 टीम कॅप्टन आणि VP टायसन्स टीम कॅप्टन टॉस साठी आहे मित्रांनो. जरा तरी थोडा वेळ केल्यानंतर कडक नियम आहेत, कठोर नियम आता वापरले जातात, त्याचा अवलंब केला जाईल. थोडासा उशीर केलेला आहे कॅप्टनच्या विरोधात. 2 बॉल मायनस 2 बॉलची पेनल्टी. 57 झालाय, 58 कंपल्सरी. विकेट पडल्यात फक्त आणि फक्त एकच विकेट गेलेले आहे रवी मात्रेचे. चला झेल पकडले त्यालाही 500 आणि आणि बॉलरला 500. सन्माननीय विवेक सेठ पाटील जे संघ मालक आहेत DR पाटील स्ट्रायकरचे, त्यांच्याकडून जो झेल पकडले का त्या फिल्डरलाही 500 रुपये आणि जो विकेट घेतली रवी मात्र त्या बॉलरलाही 500 रुपये देण्यात आले. कॅश जमा झाला. सचिन गुप्ता आणि फिल्डर. चला टॉस घेतली जाईल 5व्या मॅचची. मी म्हणून आवाज येतोय पर्णिका 11 आणि VP टायटन्स टीम कॅप्टन लवकरात लवकर या. आणि आता उपस्थित जो राहील त्याला फेवर करताना जो अनुपस्थित आहे त्याच्या विरोधात 2 बॉलची कडक पेनल्टी देण्यात येईल. दोन बॉलची पेनल्टी असा नियम आहे. येस बॉल जर नाही दिली नाही. पर्णिका 11 आणि VP टायटन्स विचार केला पहिली मॅच पर्णिका आय थिंक हरलेली आहे सिद्धिविनायक बॉयजच्या विरोधात ती मॅच. आणि तसाच विचार केला तर VP टायटन्स ही टीम हारली. मग 2 ज्या संघ आहेत आता पराभूत संघ टॉस घेतील. चला पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर आले नाही टॉससाठी दोन्ही कॅप्टन त्याच्या विरोधात भूषण आलेले आहेत. पर्णिका 11 टीमचे स्वागत आहे भूषण उत्तम पाटील कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. ती आवाज आम्ही देतो. VP टायटन्स 1 बॉल जर डिलिव्हर जर तुमच्या विरोधामध्ये 2 हेमंत पाटील लिहिले आहेत. लवकर आले तर शॉर्टकट मधून आलेत हेमंत पाटील. कॅश विवेक सेठ पाटील यांच्याकडून इथे सुपूर्द झालेले 1000 रुपये बॉलर आणि फिल्डरला प्रत्येकी 500 आम्ही देऊ. 58चं लक्ष 57 बनवल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आदरणीय रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. 5वी मॅच पर्णिका 11 आणि तिच्या विरोधामध्ये VP टायटन्स. आदरणीय रमेशजी पाटील ज्या ते कक्षामध्ये त्यांच्या शुभ हस्ते आम्ही स्विंग करणार आहोत ना 5व्या मॅच. विद्यमान जे मॅच खेळवले जाते पहिल्या बॅटिंग करताना आपण पाहिलं विराज वॉरिस याने 57 बनवल्या. रवी मात्रेचे एकमेव विकेट. Pernika 11 won the toss. Bhushan, the team captain, and he chose the bowling first. पाचवी मॅच ही टॉस आदरणीय रमेशजी पाटील ज्या ते कक्षामध्ये त्यांच्या शुभास्ते आम्ही ही नाणेफेक करून घेतली. औचित्य आहे CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्वे बिग बॅश 2026. आता बॅटरसाठी संघ मालक पुन्हा एकदा पारितोषिक माध्यमातून येतो. विवेकसे पाटील यांच्या जो बॅटर षटकार चौका ठोकलेला त्याला 500 रुपयाचा कॅश देण्यात येईल. आदरणीय सन्माननीय विवेकसेठ पाटील यांच्या मार्फत. बॉलरला ते दिलेत, फिल्डरलाही दिलेत. आता बॅटरला साठी पारितोषिक 58चं लक्ष. जाऊया पाव्या. लेट्स दीपक शुभारंभ करता. ग्रेट शॉट यार. 51 धावा तुर्वा प्रीमियर लीग मध्ये खेळताना भूषणच्या टीम
भूषणी मात्र त्यामध्ये 2022 मध्ये ती प्रीमियर लीग अजूनही आम्हाला आठवतो. तब्बल उमेश 89 धावा, फक्त 11 धावा कमी पडल्या शतकापासून. द ग्रेट इनिंग बाय नमित अशोक पाटील 2021 तुर्बे प्रीमियर लीग मध्ये ती घणाघाती बॅटिंग. ओ ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. टप्पा पडल्या, प्रचंड वेग धारण केलं होतं. बाकी तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे. विकेट कीपर करताना रवी पाटील द कलेक्शन बिहाइंड द स्टंप. दोन्ही बॉल डॉट. ग्रेट, प्रचंड वेगाने दीपकची बॉलिंग. समोर खतरनाक बॅट्समॅन. ही विकेट लवकर मिळाली तर डी आर पाटील स्ट्रायकरचं अडचणी निर्माण होतील. अडचणी निर्माण करताना मात्र टॉपेज लागला आणि पहिलीच विकेट मात्र स्वस्तात. भोपलाई फोडून देण्याची संधी ने दिली दीपकने. पॉवर प्लेचं पहिलं वर घातक. 2 डॉट, उपरी किनारा, सॉफ्ट डिस्मिसल. परतला कॅप्टन 0 वरती. 3 बॉलची समाप्ती. तिसऱ्या बॉल मध्ये काय बॉलिंग टाकली यार, ग्रेट. पहिलं थोडस अखूट टप्प्यात चेंडू, नंतर थोडासा हा पिचिंग केला ऑफ साइड ऑफ स्टंप, मजबूर केला, फ्लिक ऑफ द फसला आणि डाऊन द बॉल. विकेट किपर रवी पाटील संपवला खेळ. कॅप्टन 0 वर 1 अशी खराब सुरुवात डी आर पाटील वॉरची. नमित आउट. अभि आईचं नावाचं गजेर गाण्याने आपण ऐकलं. हिरेन पाटीलच्या जागेत इम्पॅक्ट प्लेअर. नुकतीच दिवा 40+ स्पर्धा, त्याच्यामध्ये दणदणीत अर्धशतक आणि तिथे वाणी आमचे उमेश जे म्हात्रे होते त्या 40+ सन्मानित समोरच्या कक्षामध्ये एक दणदणीत अर्धशतक तिथे लावलाय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून माझी भूमिका काय असेल, जाऊया पाय रोशनकडे. रोशन पाटील इम्पॅक्ट प्लेअर. पहिला बॉल हवेमध्ये दूर होता, सिलिमी डाऊन, पोचू शकला नसतं ते पाहिलं. बॅकफुटवर गेला, त्याच्यानं टप्पा हातात घेतल्यानंतर सिंगल मात्र मिळते. इथे होतो स्कोरला सुरुवात. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरी विकेट. दीपक व्हॉट अ लवली नपी तिरपिली गोंद. सट्टिक लाईन किफायती बॉलिंग इन पॉवर प्ले फर्स्ट बाय दीपक. राईट हँड उर्दू विकेट. सुपर बॉलिंग आहे. मी म्हटलं होतं जेव्हा उजेड असतो थोडासा फ्लड लाईस व्हेरी डिफिकल्ट टू द एनी बॅटर उमेश, आणि तसंच झालं. डी आर पाटील तो अधुरा म्हणजे प्रकाश, त्याच्यानंतर ती कृत्रिम रोषणाई, यामध्ये फंबलिंग झाले आणि त्याचा पुरेपूर फायदा दीपकने उठवला. फक्त 2 धावा आणि कॅप्टनची बेस्ट किमती विकेट मिळवताना ही कमाल केली. 2 वर 1 अशी विकेट. 4 ओव्हरचा खेळ. 4 मध्ये थोडासा बॅकफुटवर मी म्हणेन या मॅच मध्ये डी आर पाटील स्ट्रायकर्स थोडस निश्चित दुंद्या मनस्थितीमध्ये बॅट्समॅनला खेळावं लागतं. 2 वर 1 नाजूक एकदम तंग परिस्थिती करून टाकली. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये विराज वॉरियर्स कडून फेकलेलं ओव्हर पॉवर प्लेमध्ये कमाल धमाल उडून गेला दीपक. सट्टिक लाईन किफायती ओव्हर. आता स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत रोशन पाटील. जेव्हापासून तुर्बे 40+ मध्ये तुर्बे 40 ताकद वाढवली आहे बॅटरने, अगदी मजबूत केली आहे 40+ तुर्बेला रोशनने. अजूनही त्याची खेळी आम्ही पाहिली होती मानघर येते. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा, प्लेअर ऑफ द मॅच. जवळपास 3 गिफ्ट तर प्लेअर ऑफ द मॅच मध्ये घेतल्या होत्या रोशनने. तदनंतर दिवा 40+ आयोजित ती नवी मुंबई 40+ चषक अर्धशतक त्याही मॅच स्पर्धेमध्ये लावलं होतं बॅटरने. आता पॅक झाले. इम्पॅक्ट म्हणून तुम्ही मी का ओटवायच्या रोशनला. फटकायला आला रे, आला रोशन आला. धूमधडाका सांगितलं. येस, I am the capable. Down the state exactly in the cameraman. षटकार, सिक्सर. रोख 500 रुपये दिले जातील. सन्मान्य संघ मालक विवेक सेठ पाटील यांच्याकडून. डीजे अभि. डीजे प्लीज. आता मात्र आपला खरा खेळ या प्रीमियर लीग दाखवायला सुरुवात केली. सोडून दिलं पिचिंग ऑफसाइड ऑप्शन पाहिलं बंटी कांबळे. त्याच्यानंतर दंडित करताना घोषित केलं वाईट म्हणून. एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल डी आर पाटील स्ट्रायकर्स. आता 9 वर बेस किमती नमित अशोक पाटील पर्यंत 0 नंतर सामन्याचं सूत्र मात्र घेतले. आता रोशनने भिरकावलाय, फिरवलाय.
फिरवलेला चेंडू मात्र सरळ विकेटच्या पाठीमागे. आता रवी पाटीलच्या जागी रवी म्हात्रे बिहाइंड द स्टंप, व्हेरी क्लोज ऑफ द स्टंप. विकेट कीपर करताना डॉट गेला षटकार, त्याच्यानंतर वाईड आणि आता डॉट. 2 बॉल पडत आहेत लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फटका चांगला, एलिमिनेशन कमतरता बरोबर 2 मध्ये पडला तिथे. सुदैव म्हणायला लागेल स्ट्रोक मध्ये खेळताना भाग्यशाली राहतो रोशन पाटील. 1 धाव दूरवरून कोणाला फिल्डर सिंगल घेतली, धावर पोहोचते. बनवायचे 58 या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी डी आर पाटील स्ट्रायकर्स. आदरणीय स्वप्नीलजी पाटील आपलं सन्मानाने आम्ही स्वागत करतो अतिथी कक्षामध्ये. या स्पर्धेचे शिल्पक. आणखी विकेट मिळेल काय? डाऊन द बॉल. ओ माय गॉड, असं कसं करू शकता नेबा? तिन्ही फिल्डर विकेट के 2 फिल्डर नाही, एकही हवा दिलं नाही. हे चुकीचं क्रिकेट. मोठ्या बॅटरला मात्र जीवदान, आणखी विकेट मात्र जाताना मिळवत होती, ती मिळाली नाहीये. खराब कॉलिंग, त्याचा फायदा मिळाला बॅट्समॅनला. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या इकडे वाढते, झेल सुटलाय, 11 पोहोचते. 11/1 बॅटची मागणी केली. डगआउट मध्ये जाताना सकाळी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भूमिका चोख वटवताना दिसतोय रोशन, पण अजूनही धावा खूप हव्यात. पुन्हा एकदा आम्ही स्वप्नील पाटील यांना आवाज देतो. आपलं सरचे स्वागत करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार विनीत सेठ पाटील यांच्याकडून आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. बॅट पुरवले गेले. बॅट नंतर किती बॅट घेतल्या पहा. आधुनिक क्रिकेटमध्ये झाला, टेनिसमध्ये हा खूप बदल. जोरदार अपील. हो माय गॉड, बेसर पिकडले, त्याच्या लाईट्स ऑन झाल्यात. बॅटरला परतावा लागतो. आणखीन विकेट, आणखीन एक खराब परिस्थिती जाताना डी आर पाटील स्ट्रायकर्स. आता खूप धोक्याची घंटा वाजवताना ही विकेट गेली आहे. फलंदाज प्रकाश 2 धावसंख्येचे योगदान दिलं आणि परतला तंबूच्या आसरा. दुसरं विकेटच्या पद्धतीने 2 गडी बाद, फक्त 11. 2 ओव्हरचा खेळ. आता 15 बॉल शिल्लक, म्हणजे 3 षटकामध्ये आणखीन मॅच जिंकण्याचे तब्बल 47 तंग परिस्थिती आहे. परंतु सर्व धाव मदार पाहिले तर आता निश्चित रोशन आणि आता चिन्मय, आय थिंक चिनू डावखोरा बॅटर चिनू, त्याची भूमिका काय असेल ही भागीदारी जुळली तर मॅचला जोडताना दिसतील. 4थ्या विकेटसाठी 3ऱ्या विकेटसाठी बिल्टअप करणार जर भागीदारी खूप महत्वाची आहे उमेश. ते जुळले ना तर खूप मागे राहील डी आर पाटील विराज वॉरियर्स. ओ माय गॉड, आज जो चिन्मय आला त्याचा भावाला मात्र मोर्चावर आणतो विराज वॉरियर्सचा टीम कॅप्टन. लेदर क्रिकेट खेळता खेळता टेनिस क्रिकेटमध्ये नाव मात्र दबदबा निर्माण केलं. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे, धारदार गोलंदाजी. अगदी थोडासा स्लाइटली इनकट आउटकट, जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा ज्यापर्यंत करतो शाप, तसा इनकट आउटकटची जादू चालली तर मॅच मध्ये अजून प्रेशर बिल्डअप करेल हवा बॉलर. नाव आहे भावेन अंकुश पाटील. असे आमचे अंकुश पाटील 2 सुपुत्र आता मैदानाचे आहेत. एक बॅटिंगसाठी चिन्मय चिनू, साथीला इम्पॅक्ट प्लेअर रोशनचा साथ देण्यासाठी. मॅच फसली आहे. 3 ओव्हरमध्ये तब्बल 47 आहेत. 58चं लक्ष आहे, बनल्यात फक्त 11. 2 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. बेस्ट किमती विकेट. बॅक टू द पेमेन नमित अँड प्रकाश. भावेन नमित आणि नॉट प्रकाश राकेश. पचा म जसा झालो तसा पीचा आर आता केला आमच्या स्कोरने. थँक्यू सो मच राकेश प्रकाश राकेश. डॉट बॉल. डॉटने सुरुवात केली आहे. काय प्रचंड, मी म्हणतो प्रचंड वेग आहे आणि या प्रकाशामध्ये खूप अवघड. आम्ही त्यासाठी अगोदर सांगितलं होतं हे प्रकाश बिलकुल मध्ये साजेशन बॅटिंग करताना त्याचा फटका बसला डी आर पाटील स्ट्रायकरला कम्प्लिटली. लाईट्स ऑन. अजून नॅचरल प्रकाश, कृत्रिम नॅचरल प्रकाशामध्ये ही जम्पिंग झालं उमेश. त्यामध्ये नीटचा खेळणारा अडचणी झाल्या बॅटरला. फटका अधुरा, मिस टायमिंग स्ट्रोक, जवळ सरेंडर झाला. का झाला? शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपल्याला भूमिका होती ती वटवती ती. त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ न शकला आणि परतला एकदम निराश मुद्रेतून तंबूच्या आसरेला. इम्पॅक्ट प्लेअर रोशन बॅक इन टू द पेव्हलियन. खराब स्थिती. 11/3 अशी दयनीय अवस्था डी आर पाटील स्ट्रायकर्स. अभि प्लीज
थँक्यू सो मच. काय किफायती बॉलिंग आहे. एकी धाव न देता एक इम्पॅक्ट प्लेअरची विकेट भामीन अंकुश पाटील. कमालाची गोलंदाजी यार. चौथा बॉल भामीन अवे फ्रॉम द ऑन द अप सरच्या दिशेला बिटवीन लॉंग ऑन क्षेत्रक्षणी फील करेल. सिंगल आता चौथ्या बॉलमध्ये पहिली सिंगल खर्च केले. 3 मध्ये एक विकेट इम्पॅक्ट प्लेअरची. नंतर चौथा बॉल गुडलँडवर टप्पा पडला थोडासा ऑन द अप खेळताना डाऊन द स्ट्रेट द ग्राउंड एक सिंगल घेतली आल्या शिवम या बॅटरने खातं खोडलं. धावसंख्या 12 आता कम्प्लिटली पॅक केलं या ओव्हरमध्ये भाबेंने. शेवटचा बॉल या ओव्हरमधला तिसरी ओव्हर किती पितावर फक्त एकच धाव दिले. रोशनची विकेट रनआउटची विकेट नॉट भाबिन. सांघिक विकेट टीमला मिळाले ते सांघिक खेळाच्या जोरावर. परंतु प्रेशर मात्र अजूनही डबल वाढवलं या ओव्हरमध्ये खास करून विराज वॉरिससाठी. वाट नभी तेली गेंदबाजी. राईट आर्म रॉम द विकेट बॅकफुट बदल 2 भावामध्ये ही चुरस होती. एक मोठा बंधू बॅटिंगवर छोटा बंधू बॉलिंग टाकताना ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 13वर 3 गडीबाज अशी दयनीय आणि बिकट अवस्था. डी.आर. पाटील स्ट्रायकर्स 13वर 3 येणारे 12 चेंडू आणि आणखीन जिंकण्यासाठी 10 चेंडू नॉट 12 कारण 5 ओव्हरची 1 ओव्हर 5 बॉलची 1 ओव्हर म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 10 मध्ये जवळपास जिंकण्यासाठी 45 धावा. खूप मागे आहे. 45 धावा फक्त 10 चेंडू मग 2 ओव्हर. प्रत्येक ओव्हर 5 चेंडूचे आहे. 5 बॉलची ओव्हर म्हणजे 10 चेंडूमध्ये तब्बल 45 आवश्यकता. रवी मात्रे चेंज ऑफ द पेस मध्ये कुशालतेने हा बॉलर. पहिलाच बॉल डिलिव्हर केला ऑफसाइड ऑप्शन ऑइड आर्क निर्धाव बिंदिया गेम. आता पूर्ण सरेंडर होताना दिसतोय का काय. फक्त 9 चेंडू उरल्यात आणि तब्बल 45. 3 तुफाने मॅच रंगल्यानंतर एकही मॅच आहे ती थोडं निराश करते आमच्या प्रेक्षकांना. वन साइड मध्ये चालताना डीप कव्हर मधून येईल फिल्डर तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या. चला मॅच जरी आपल्यापासून सटकली पण रन रेट खूप इम्पॉर्टंट आहे ते जाणले आता दोन्ही बॅटरने. चिन्मय आणि त्याच्या साथीला आता शिवमय 15 धावा लागतात. मग इथून फक्त चेंडू शिल्लक आहेत जवळपास 8. या ओव्हरमध्ये 3 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 5 8 चेंडू डाऊन द स्ट्रेट लॉंग ऑफ क्षेत्र पोटेशन करताना खूप निराश केले मॅचने. पहिली मॅच जवळ शेवटच्या बॉलपर्यंत. दुसरी मॅच शेवटच्या बॉलमध्ये. तिसरी मॅच शेवटच्या बॉलमध्ये. ही मॅच डी.आर. पाटील कम्प्लिटली बॅकफुट. 58चं लक्ष फक्त 14 आणि 4थं वर टाकलं जातं मैदानाच्या आत. निराश पूर्णपणे वातावरण आहे ही कमाल केली आणि ते फेवर केलं खास करून पहिले बॅटिंग करणाऱ्या संघ अर्थात विराज वॉरियर्सला. विराज वॉरियर्सच्या विरोधामध्ये अक्षरशः मध्ये गुडने टेकले डी.आर. पाटील स्ट्रायकर्सच्या टीमने. धावा लागल्यात फक्त ने फक्त 16 बनवायचे 58 आणि इथे फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी. रवी मात्रे बॉलिंग मार्कवर आणि हा बॉल मात्र सरळ पिचिंग होताना लाईन मिस स्विंग इन द मिस. ओव्हरची झाली 4थी समाप्ती. आता शेवटचा ओव्हर म्हणजे 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 बॉल मध्ये तब्बल धावा बनवायचे आहेत 42 5 चेंडू 42 फक्त 16 लागल्यात. निराश एकदम टीम मात्र मागे आहे. जवळजवळ 42 धावा 6 बॉल 5 बॉलमध्ये. शेवटच्या स्वप्नील पाटील आता बॉलिंग मार्कवर. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये बनवायचे 42. मॅच जिंकण्याच्या खूप अंतराने मात्र पिछाडेला गेलाय. चिन्मय आता समोर आहे. चिन्मय अंकुश पाटील स्ट्राईक आणि बॉलिंग मार्कवर स्वप्नील पाटील. 5 मध्ये 42 डिपेंड करायचं. पूर्णपणे कम्प्लिटली मॅच पॅक केली विराज वॉरिसने. डी.आर. पाटील इज अ स्ट्रायकर. पहिला बॉल रिलीज होतोय ऑफसाइड ऑप्शन. बायचा इशारा सिंगल मात्र मिळते. बायचा इशारा मात्र केल्यानंतर अतिरिक्त धाव मात्र वाढवतो डी.आर. पाटील. स्ट्रायकरचा स्कोर हलक्याने 17 अजून जिंकण्यासाठी तब्बल 41. 4 चेंडू 41. मॅच आता कम्प्लिटली मात्र मजबूत कडीमध्ये बनवताना विराज वॉरियर्स. स्वप्नीलच्या विरुद्धामध्ये आता चिन्मय. मोठा फटका जरूर खेळ. हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल आला आणि पकडला आणि संपवला. चिन्मय
क्वार्टर राज पाटील बोल बाई सफलता मिळते शेवटच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलला. चिन्मय परतलाय. गडी क्रमांक इथून बाद होताना डिअर पाटील स्ट्रायकरचा चिन्मय चौथा. 4 गडी बाद. खराब प्रदर्शन. 58 धावा. पहिल्या बॉलमध्ये बेस्ट किमती विकेट ही अर्चित केली होती दीपकने. तिसऱ्या बॉलमध्ये 2 बॉल गेले उमेश. प्रेशर क्रिएट झालं आणि तिथे तो स्लोनचा वापर करताना टॉपेज लागण्याचा सॉफ्ट डिसमिसल. कॉट विकेट कीपर रवी पाटील बॉल बाय दीपक. हे बेस्ट विकेट आणि तिथे कब्जा जवळजवळ 70% मॅच आपल्या बाजूने झुंकवली होती नवीनची विकेट गेल्यानंतर. आता फक्त 3 चेंडू संजय पाटील. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 40च्या वर धावा. वेट बुंद्यामध्ये परफेक्टली यॉर्क भन्नाट वेगाने हा बुंद्यामध्ये मारला. उत्तर नव्हतं. फक्त 3 मध्ये स्वप्नेली या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल दिले. 1 विकेट मात्र चिन्मयची गेली. आता 2 मध्ये बनवायचे तब्बल 41 धावा. रन रेटचा फटका बसू शकतो कारण खूप अंतराने पिछाड लागेल डिअर पाटील स्ट्रायकर. बॅकफुटवर हुक केलाय. विकेटच्या पाठी फक्त सिंगल मिळते. आता स्कोर मात्र 18 40 बनवायचे आणि चेंडू शिल्लक फक्त 1. 20 धावा. 21 धावा झाल्यात माफ करा. 58चं लक्ष. हे नाम चाललेली मॅच तब्बल 37 धावा. आणखीन मॅच जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 37 धावा. 37 उडून मारण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्या सरस सबमिट डिलिव्हरी. एंड ऑफ द इनिंग. मॅच इथे फिनिश. तब्बल 36 धाव संख्येने फरकाने मॅच जिंकले इथे विराट वॉरियर्सने. 36 धावाने फरकाने डीआर पाटील स्ट्रायकर पराभूत होताना. हार्ड लक बॅड लक डीआर पाटील स्ट्रायकर्स आणि कॉंग्रॅच्युलेशन विराज वॉरियर्स. चला षटकार जो ठोकलाय